तू माझ्यापेक्षा वयाने लहान आहेस, शिवाय तू अनेक बहिणीचा भाऊ आहेस, उभा आहेस, अनेक मातांचा पुत्र होऊन त्यांचा आधार देत आहेस, जे प्रत्येक वेळी तू सगळ्यांना तळमळीने सांगत असतोस, लोड घ्यायचा नाही, अजिबात लोड घ्यायचा नाही, मी आहे ना. तू परत अमर उपोषणाला बसणार आहेस. खूप काळजी वाटते रे. तू वारंवार सांगत असतोस की माझं शरीर उपोषण करून करून साथ देत नाही, म्हणून माननीय मनोजदादा जरांगे पाटील आज अंतरवली सराटी येथे उपोषणाला पुन्हा एकदा बसले आहेत. त्याचं कारण असं आहे की सगळे सोयऱ्यांचा जो कायदा आहे तो नोटिफिकेशनमध्ये सध्या स्वरूपात असला तरी तो कायद्यामध्ये त्याचं रूपांतर व्हावं या मागणीसाठी आजपासून दादा उपोषणाला बसले आहेत. संबंध महाराष्ट्रभरातून बरेचसे बांधव आज या ठिकाणी आलेले आहेत आणि अशाच आपल्या एक भगिनी संजीवनी मांडे यांनी एक भावनिक साथ घालणारं पत्र आज आपल्या या ठिकाणी वाचनासाठी दिलेलं आहे आणि ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणून डॉक्टर मनीषा मराठे या संजीवनी मांडेताई यांच्या पत्राचं वाचन करणार आहेत. आपण मनीषाताईंना विनंती करू की त्यांनी ही भावनिक साथ घातलेल्या पत्राचं वाचन करावं. मोबाईल असेल धन्यवाद दादा, आपण ही संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल. जय जिजाऊ. सर्वप्रथम आदरणीय मनोजदादा, जय जिजाऊ, जय शिवराय. माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि आई जगदंबेच्या कृपेने आपल्याला आपल्या कार्यात सदैव यश लाभो, आपल्याला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दादा, साष्टांग नमस्कार, सप्रेम नमस्कार, अनेक उत्तम आशीर्वाद. साष्टांग नमस्कार यासाठी की तुझं कर्तृत्व आभाळालाही बाहूत सामावून घेईल, सागरालाही ओंजळीत घेईल आणि हिमालयालाही आपल्या हाताच्या वतीने मोजशील एवढं आहे. सप्रेम नमस्कार यासाठी की तू आमचा मित्र होऊन, सखा होऊन, इतकंच नाही तर साक्षात माऊलीच्या रूपात पाठीशी उभा टाकलास. तुझ्याशी आम्ही जोडलेलं मैत्र हे पदोपदी समस्त विश्वानं बघितलंय. साक्षात विठू माऊलीचाही ऊर भरून आला असेल ही आगळी वेगळी वारकऱ्यांची स्वतःच्या जगण्याच्या हक्कासाठी निघालेली दिंडी बघून. अनेक उत्तम आशीर्वाद यासाठी की तुझ्या कर्तृत्वासमोर तुझं वय खूप लहान आहे, तू माझ्यापेक्षा वयाने लहान आहेस, शिवाय तू अनेक बहिणीचा भाऊ आहेस, उभा आहेस, अनेक मातांचा पुत्र होऊन त्यांचा आधार देत आहेस. पत्रात तुला एकेरी संबोधत आहे ते याचं कारण की तू आमचा मित्र, भाऊ, पुत्र, मायबाप होऊन उभा राहिलास तर मग माऊली तुला परक्यासारखं कसं संबोधेल. दादा, तुझं एक वाक्य आहे जे प्रत्येक वेळी तू सगळ्यांना तळमळीने सांगत असतोस, लोड घ्यायचा नाही, अजिबात लोड घ्यायचा नाही, मी आहे ना. तू परत अमर उपोषणाला बसणार आहेस. खूप काळजी वाटते रे. तू वारंवार सांगत असतोस की माझं शरीर उपोषण करून करून साथ देत नाही, म्हणून हे बघ तुला मी आज निक्षून सांगते की लोड घ्यायचा नाही, अजिबात लोड घ्यायचा नाही, आम्ही आहोत ना. आरक्षण मिळणारच आणि मिळणारच. कायद्याची प्रक्रिया पूर्ण होईल. जर आज नाही मिळालं तर उद्या आरक्षण नक्कीच मिळेल. मराठ्यांनी एकदा तलवार उपासली तर बिना वार केल्याशिवाय म्यानात ठेवत नाही, हे सर्वांना माहीत आहेच. ही लढाई आरक्षण मिळेपर्यंत चालूच राहील यात शंका नाही. खरं सांगायचं तर तू जे आजवर समाजासमोर आदर्श निर्माण केलास त्यापुढे आरक्षण गौण आहे. फक्त एकच मराठा समाजाला तू सोबत घेतलं, सर्व समाजाला सोबत घेतलंस. तू दाखवून दिलंस की एकामेकांचा द्वेष करून नाही तर एकामेकांना जोडून घेत समाजाचे प्रश्न सोडवायचे असतात. गलिच्छ राजकारण करून आपली झोळी भरून घेणाऱ्याच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा तू एकमेव आहेस. फक्त मराठा नाही तर सर्व समाजातील भरकटलेल्या तरुणाला तू भुरळ पाडलीस. अरे, घरी जरी 18-20 दारिद्र्य असेल तरी शिक्षण घेऊ शिकलो नाही तरी माणसानं प्रामाणिकपणे आणि धाडसाने जगायचं ठरवलं तर समस्त विश्वालाही हादरून सोडू शकतो.
या मूर्तिमंत उदाहरण आहेस तू. या तुझ्या कर्तृत्वाने दिशाहीन झालेल्या, व्यसनाधीन झालेल्या, नैराश्याच्या खाईत अडकलेल्या, बुडालेल्या, इतकंच नाही तर आत्महत्या करणाऱ्या प्रत्येक तसेच करणाऱ्या मानसिकतेत असणाऱ्या तरुणाईला तू जीवदान दिलंस. कर्जबाजारी शेतकऱ्यांना जगण्याचा मार्ग दाखवलास. यामुळे कित्येक बहिणींचं कुंकू साबूत राखलंस. कित्येक मातांची ओटी भरलीस आहे. कित्येक लेकरांना अनाथ होण्यापासून वाचवलं आहेस. कित्येक बहिणीचं रक्षाबंधन, भाऊबीज, पाडवा गोड केला आहेस. हारून मरण्यापेक्षा जिंकून मरा हा कानमंत्र तू तुझ्या कार्यातून दिला आहेस. उषकाल होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. मराठा समाजाच्या आयुष्यात आलेल्या काळरात्रीला तू एकट्याने थोपवून धरण्याची हिंमत दाखवलीस. तुझ्या ललकारीनं घराघरात काळरात्रीला 2 हात करण्यासाठी आयुष्याच्या मशाली पेटल्या आहेत. समाज एकत्र आला आहे. दादा, तुला ही कल्पना नव्हती. तू निघाला होतास अंधाराला छेदण्यासाठी. एक दिवा घेऊन बघ ना, आता त्या एका दिव्याच्या ज्योतीतून असंख्य ज्योती निर्माण झाल्यात आणि त्याचा सूर्य झालाय क्रांती सूर्य. तो म्हणजे तू आहेस दादा, तो म्हणजे तू आहेस दादा. दादा, तू तुझं काम चोख केलंस. म्हणूनच म्हणते तू लोड घेऊ नकोस. कारण सूर्य उगवल्यावर झोपायचं नसतं तर जागं होऊन काम करायचं असतं. हा निसर्गाचा नियम आहे. सूर्योदय नंतर समस्त चराचर कार्यरत होत. हा नियम जर समाज विसरला तर मग त्यांना कुणीही वाचू शकणार नाही. आता निश्चितच ही वेळ आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. स्वतःच्या आयुष्याचे शिल्पकार व्हा. तू सूर्य होऊन हा संदेश देत आहेस. आता जाग व्हायची वेळ आमची आहे. हा तू उभा केलेला संघर्ष गेल्या 7 दशकाचा खवद आहे. पिकून डूळ झालेल्या खवदाची ठसठस तू डळमळीत मांडली आहेस. त्यावर लिहायचं ठरवलंय. हा ग्रंथ तयार होईल. 4 ओळीत बसण्याचा त्यांचा अवकाश नाही. तरीही आजही संघर्ष चालू आहे. हे लोकशाही मिरवणाऱ्या भारतात खूप दुर्दैवी आहे. शेवटी एवढंच सांगेन की काळजी घे स्वतःची. तुझा साधेपणा, सच्चेपणा, मताशी इमान आणि प्रामाणिकपणा हीच तुझी शक्ती आहे. सदैव जप. आम्हाला तू महत्त्वाचा आहेस. तुझं असणं गरजेचं आहे. कारण सूर्याचं असणं हे सृष्टीच्या जिवंतपणाचं गमक आहे. कळावे, लोभ असावा. बहीण, मराठा महिला स्वयंसेवक सो संजीवनी सुधाकर मांडे, नवी मुंबई. ताईंचं पत्र हे खूप भावनिक करणारं आहे. मी डॉक्टर मनीषा मराठे ह्या पत्राचं या ठिकाणी वाचन केलेलं आहे. एका ताईंनी दादाविषयी लिहिलेलं पत्र आणि दुसऱ्या ताईंनी ते वाचन केलेलं. तर आपण त्यांना विचारू, ह्या पत्रामधून जी भावनिकता होती ती कशी होती? खरंच संजूताई मांडेंनी त्यांच्या ह्या पत्रातून खूप भावनिक साथ दादांना घातलेली आहे. त्या पत्रातून त्यांची तळमळ आपल्याला दिसते की दादांनी आता उपोषण करू नये, कारण समाजाला त्यांची गरज आहे. या पत्रातून त्यांनी असं मांडलेलं आहे. अनेक आपण बघतो की दादांचा त्यांनी ह्या ठिकाणी उल्लेख सूर्याप्रमाणे केलेला आहे. सूर्य जरी मावळला तरी परत तो दुसऱ्या दिवशी उगत असतो आणि समाजाला आणि सर्व जनतेला तो सूर्यप्रकाश देत असतो. ह्या सूर्याची उपमा या ठिकाणी दादांना त्यांनी दिलेली आहे. म्हणूनच त्यांची जी भावनिक साध आहे की त्यांची समाजाला खूप गरज आहे, ह्याच्यातनं ते सांगत आहे आपल्याला. तर ही कविता माऊलींकडे आली होती. माऊलींकडून ताईंनी ती वाचली. फार एक भावनिक अशी लिहिलेलं हे पत्र आपण मनोदादाविषयी, आपल्याला भावाविषयी त्यांनी लिहिलेलं जी काही भावना होती तर त्यांनी मांडायचा आपण प्रयत्न केला आहे. ताईंनी त्याला फार चांगलं शब्दांकन केलं आहे, मांडलं आहे. तर सध्या मनोदादा जरांगे पाटील सराटी अंतरावलीमध्ये पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत. भरपूर जनसमुदाय आपल्याला आजूबाजूला दिसतो. त्याच्यामध्ये माता भगिनी आहेत, आपले बांधवसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये इथं आलेले आहेत. सगळं काही चाललं आहे आपल्या समोरच्या भविष्यासाठी. तर नक्कीच सर्वांनी सराटी अंतरावलीला शक्य असेल तेव्हा उपस्थित राहावं ही विनंती करतो. सध्या थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.